आणि आणखी एक पारंपरिक पदार्थ आपण बघतोय, उकड गऱ्यांची भाजी, म्हणजे उकड गरे बेसिकली, कच्च्या फणसाची भाजी, कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी. तर त्याचं साहित्य बघून घ्या काय काय घेतलं. फणसाचे गरे, ओलं खोबरं, लाल मिरची, काजू, हळद, कढीपत्ता, हिंग, मोहरी, मीठ, तेल, तमालपत्र आणि दालचिनी, कोथिंबीर आणि गूळ. साहित्य तुम्ही बघितलं आणि तेल आपण तापत ठेवलेलं आहे. पण आता तोपर्यंत अहोनी काही आठवण सांगितली, म्हणजे एकतर ते रत्नागिरीचे, ह्या अलिबागच्या, तर ते मध्य कसा काय गाठला गेलाय, बॅलन्स कसा काय झाला तो, हे आम्हाला ऐकायचंय. तर काय म्हणतात अहो बघूया ना. माझे काही मित्र मुंबईहून जाण्यासाठी रायगडला जाण्यासाठी आले होते. रायगडला यांची बस जायची चुकली म्हणून रात्री 11 वाजता ते अलिबागला पोहोचले. रात्री साधारण 25 जण आमच्याकडे ते कॉलनीमध्ये आले. अलिबागची त्यावेळेला स्थिती फार गाणीवडी होती की 8-9 वाजता सगळी दुकानं बंद होऊन जायची. रात्री 11 वाजता त्यात 30 जणांचं जेवण करायचं होतं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, ते मित्रही लागले होते, माझी पत्नी नीताही बरोबर होती, आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री 1 वाजेपर्यंत जेवण केलं होतं आणि 30 जण आमच्या बाल्कनीवरती ते व्यवस्थित जेवले होते. अहोंनी पण भरपूर कौतुक केलेलं आहे आणि नाही, पण तुम्ही आहातच तशा, आल्या गेल्यांचं इतकं सगळ्यांचं तुम्ही मनापासून करताय, खूप बरं वाटलं ऐकून. अलिबागची पद्धत आहे ऍक्च्युअली, अलिबागचीच पद्धत आहे, कारण खूपच पर्यटक सुद्धा, पाहुणे सुद्धा भरपूरच येतात इकडे ना. ओके, तर आता तेल तापलेलं आहे, काय घालायचं आधी? मोहरी. म्हणजे जिरं वगैरे नाही आहे? नाही. आणि कोकणातले पदार्थ शक्यतो कमीत कमी पदार्थ वापरून केलेले असतात. मोहरी, हिंग, मोहरी तळतळली की हिंग. आणि सासर तुमचं मूळचं रत्नागिरीचं, मग तिथे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये, म्हणजे आंबा म्हटलं की रत्नागिरी असं एक समीकरणच आहे, तर तिथे सुद्धा फणस, आंबे, काजू भरपूर असते. भरपूर, अगदी काजू पण होतात. हा, आणि फणस सुद्धा. हा, आता तमालपत्र, दालचिनी, कढीपत्ता. सुक्या मिरच्या अशाच तोडून वाटून वगैरे नाही. त्या जसं तिखट हवं असेल तशा, म्हणजे आणि कोकणातली आणखीन एक खासियत आहे की जसं आपण इकडे नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, तसंच फणसावरती सुद्धा जगणारी लोक आहेत. म्हणजे फणस अगदी कच्च्या फणसापासून, म्हणजे अगदी छोटी कुयरी म्हणतात तिकडे त्याला, तिथपासून ते ह्याच्यापर्यंत, अगदी गऱ्यांपर्यंत. आणि हे कच्चे गरे पण तळून खातात आणि त्याच्यावर सुद्धा राहणारी, कारण पावसाळ्यात पूर्वी आणि पावसाळ्यामध्ये पूर्वी शक्य नव्हतं ना हे करणं, आणि मिळतही नाही भाज्याही. बरोबर, त्यालाही कल्पवृक्ष म्हणायला हरकत नाही, म्हणजे फणसाला. कोकणातल्या लोकांचा खरंच कोकणची खासियत. आता वाफ आणायची आहे त्याला. ठीक आहे, जरा वाफ आणून घेऊया आपण. झाली असेल बघूया. हा, आता वाफ आली असेल. आता त्याच्यामध्ये थोडं खोबरं, कोकणात खोबरं सगळ्यात लागतं घालायला. किती सांगा? हा, बस. कोथिंबीर पण राहिली ना? थोडी कोथिंबीर वरून आणि थोडी झालं. आणि गूळ. अच्छा, मग आधी गूळ घालू का? आणि कोथिंबीर घातलं की रेडी ना? हो. ओके, मग साहित्य आणि कृती. मीठ. हा, मीठ राहिलंय बाबा, ते महत्वाचं आहे. नाहीतर शिकण्याच्या नादामध्ये मीठच राहायचं. पण मग मीठ नसेल तर कुठलाच पदार्थ, आपण सारस्वत शिकलो, कोकणी शिकतोय, वराडी शिकलो, मीठ सगळ्यामध्ये कॉमन आहे, तर ते प्लीज विसरू नका आणि पटकन साहित्य कृती लिहून घ्या. उकडगरे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजीच्या फणसाचे गरे, ओलं खोबरं, लाल सुक्या मिरच्या, काजू, हळद, कढीपत्ता, हिंग, मोहरी, मीठ, तेल, तमालपत्र, दालचिनी आणि कोथिंबीर. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद, तमालपत्र, दालचिनी, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये भाजीच्या फणसाचे उकडलेले गरे, ओलं खोबरं, गूळ, कोथिंबीर आणि मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी.